सितॉंगला. तिकडे पाहू आता सितॉंगला आय गेस ऑरेंज मळे वगैरे असतात. तर नमस्कार मित्रांनो, मी स्वागत करतो तुमचं आपल्या दार्जिलिंग ट्रिपच्या डे 3 मध्ये. आणि आपण आज निघालोय सितॉंगला. आणि सितॉंग हा ड्रायव्हरने सजेस्टेड प्लेस होता, आमच्या लिस्टमध्ये तरी नव्हता, बट तिथे खूप सारे प्लेसेस आहेत. आणि ऑफकोर्स आपल्या ड्रायव्हर मित्राचं ते होमटाऊन असल्यामुळे तिकडे नेण्यासाठी पुढूनच फ्रेश भाजी घेऊन आम्ही निघालोय सितॉंगला. तो रस्त्यात जातानाच पहिलं प्लेस लागतं ते पाईनवूड गार्डन. दार्जिलिंग मध्ये हे काही नवीन नाही, बट एक प्लेस आहे जिथे खूप साऱ्या फिल्मच्या शूटिंग होतात. सो आम्ही व्हिजिट केला तो प्लेस आणि निघालो पुढच्या प्रवासावर. आणि सितॉंगला रस्त्यात जाताना तुम्हाला पाहायला मिळतात खूप प्रकारचे फुलांच्या प्रजाती. सो आम्हाला जाता जाता एक वेगळ्याच प्रकारची फुलं दिसली. सो आम्ही गाडी थांबवली आणि थेट निघालो त्या फुलांच्या शेतीकडे. आणि आपले ड्रायव्हर मित्र सोबत आले. त्यांनी परमिशन काढली तिथे लोकल माणसांशी बोलून. आणि तेव्हा समजलं ती फुलांची शेती नसून ऍक्च्युअल मध्ये मुळ्याची शेती आहे. मला हे बघून आश्चर्य वाटलं, कारण की हा पहिल्यांदा एक्सपिरियन्स होता की मुळ्याची झाडं ही एवढी मोठी असतात. हे आम्हाला तिथे गेल्यानंतर समजलं. आणि आपला थर्ड प्लेस होता तो टी गार्डन. बट आता टी गार्डनचं एवढं आश्चर्य नव्हतं, कारण की आम्ही जिथे जात होतो तिथे टी गार्डन आम्हाला भेटत होता. सो आम्ही तिकडे जास्त टाइमपास न करता तिथेच थोडे फोटो क्लिक केले आणि निघायचा विचार केला. बघ, निघतानाच आपल्याला भेटला आपला मित्र. आणि त्याला बिस्किट न्यायला म्हणून आम्ही गेलो दुकानावर, बट तिकडे आपल्याला भेटले त्याचे एवढे सारे सवंगडी. त्या सर्वांना खायला देऊन आपण निघालो पुढच्या प्लेसकडे. पुढचा पॉइंट दाखवला तो हायेस्ट पीक ऑफ सितॉंग. एवढं काही खास नव्हतं. तर आम्ही व्हिजिट केली सर्वात ओल्ड मॉनेस्ट्री. आणि खरंच ती खूप जुनी मॉनेस्ट्री आहे. आणि पूर्ण बांधकाम हा मातीनीच होता. आतमध्ये गेल्यानंतर AC नाही, काय नाही, पण एवढा थंडावा होता. जातानाच आम्हाला दर्शन झालं मारुती रायाचा. आम्ही इकडे थांबवण्यासाठी विचारलं, बट पहिला एक प्लेस आहे तो केल्यानंतर आपण तिकडे येऊ असं सांगून आम्ही निघालो त्या पुढच्या प्लेसकडे. आणि आपला पुढचा प्लेस होता शेल्पू हिल्स. सेम ॲज महाबळेश्वर म्हणता येईल. खूप सारे पॉईंट होते आणि चालत ते एक्सप्लोर करायचे होते. घोडेस्वारी सुद्धा होती, बट आम्ही तिकडे थोडा विश्रांती घेतली. समोर दिसणाऱ्या पर्वतरांगा बघून कॉफी आणि चहाचा आस्वाद घेतला आणि निघालो पुढच्या प्रवासात.
आणि त्यानंतर जसं ठरवलेलं आम्ही भेट घेतली मारुती रायाची आणि तिथूनच पुढे एक रस्ता जात होता तो वरती असलेल्या प्राचीन मंदिराकडे. आणि थोडासा डोंगर चढून आम्ही पोहोचलो प्राचीन मंदिराकडे आणि खूपच प्राचीन मंदिर होता, जवळजवळ 1600 कालात बांधलेला. त्यानंतर आम्ही रस्त्यातच थांबलो संत्र्याची झाडं पाहायला. आणि आपण शेवट केला तेथील असलेला वॉटरफॉल जवळ. सूर्यास्ताची वेळ होती, वॉटरफॉल तसा एवढा नव्हता, पण इथे शांततेत बसून काही वेळ घालवला आणि निघालो ते आपल्या थेट हॉटेलकडे. ओव्हरऑल पाहता एवढे काही खास प्लेस नव्हते, बट एक दिवस निसर्गाच्या सानिध्यात गेला असं म्हणता येईल. चला पुन्हा भेटूच नवीन प्लेससह, नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.